आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये त्यांना 12 धावा हव्या होत्या, तरी सुद्धा एक कॉन्फिडन्स होता की हा संघ जिंकेल. कारण एक त्यांची या ठिकाणी चुकी झाली की तिसरी धाव घेत असताना जो चांगला बॅट्समन होता तो रनआउट झाला, परंतु त्याच्यानंतर जो बॅट्समन आला त्यांनी 2 षटकार मारून संघाला विजयाकडे नेलं. खऱ्या अर्थानं त्या खेळाडूचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. क्रिकेट रसिकांना त्यांनी जो आनंद दिला आज या ठिकाणी बघायला मिळतो. समस्त मैदान या ठिकाणी भरलेलं आहे आणि हा मैदानामध्ये क्रिकेट रसिकांना जो आनंद लुटण्याचा खऱ्या अर्थानं जी संधी आयोजकांच्या माध्यमातून मिळतोय ती क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळ खेळणाऱ्या फलंदाजाच्या खेळीच्या शैलीतून आनंद मिळत असतो. बऱ्याच वेळेला आपण बॅट्समनचाच आपण गुणगौरव करत असतो, बॉलरचा करत नसतो. पण त्या नावीलाज आहे, कारण प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या मनामध्ये जो जास्त धावा काढेल तोच खऱ्या अर्थाने चांगला खेळाडू आपण बघतो आणि तेच मैदानावर आपल्याला बघायला मिळतो. मी मनापासून या ठिकाणी जीपी ट्रॉफी आयोजकांचं तुमचं खरोखरच मी कौतुक करतोय आणि क्रिकेट खेळ खेळत असताना आपण असंच चांगल्या प्रकारे खेळ खेळत राहा. मैदानामध्ये दोन्ही संघ हे हिंदुस्थान पाकिस्तान नाहीत, तर आपण याच उरण पनवेल पंचक्रोशीतील आपण खेळाडू आहात. चांगलं खेळ खेळून चांगलं नातं चांगलं रिलेशन ठेवल्यानं एक खऱ्या अर्थानं आदर्श क्रिकेटपटूचं नाव आपल्याला लौकिक करता येतो. तो नाव आपण लौकिक करा आणि आजचा शेवटचा दिवस आहे. खऱ्या अर्थानं चांगलं खेळ खेळून ही जीपी ट्रॉफी आपण 2026ची या मैदानातल्या प्रत्येक संघाने मिळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा, एवढंच आपल्याला आव्हान करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. ओके, थँक्यू साहेब. आपण इथे खऱ्या अर्थानं आलात आणि या स्पर्धेला की वेगळी झाली प्राप्त करून दिलीत. आपल्या मनापासून आम्ही आभारी व्यक्त करत आहोत. आणि या स्पर्धेतून आदरणीय उरण तालुक्याचे माजी आमदार आणि त्याचबरोबर शिवसेनेचे डाण्या वाघ, हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे निकटवर्ती आणि कट्टर आपण पाहायला गेलं तर कडवट शिवसैनिक म्हणजे यांची ओळख राहिली गेलेली आहे. मनोहर शेठ भोईर साहेबांचं इथून रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचा पुनश्च परत एकदा आम्ही मनापासून जीपी ट्रॉफी 2026 मध्ये पुंडे गावाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आणि 12वा खेळाडू, चला दोन्ही टीमच्या मी विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. जसकरवाले प्लीज आपण यायचं, नाहीतर आपल्याला पेनल्टी दिली जाईल. बॅक टू क्रिकेट. आणि चला मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणं राहून गेले. हा षटकार आलाय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहित नारंगीकर आहे. रोहित नारंगीकर आणि विवेकचं मी लक्ष वेधन. विवेक या चला त्वरित आपल्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विवेक हतनोलकर या 500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्यासाठी आहे. आणि 12व्या खेळाडूसाठी जे काही कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचं तेही इथे वितरित करण्यात येईल. मी ज्या खेळाडूंची नावं घेतोय चला त्वरित या. मॅन ऑफ द मॅच रोहित राहिलाय. रोहित नारंगीकर मॅन ऑफ द मॅच, ज्याने एक षटक हाताळलं होतं मागील सामन्यामध्ये, 5 धावा आणि 3 विकेट घेतल्या होत्या. तो मॅन ऑफ द मॅचचा हकदार आहे. अगदी त्याच वेळेला 500 रुपयाचा कॅश प्राइज हे विवेकला दिलं जाणार आहे, जे आम्हाला लाभलंय दीपकजी मांडेलकर साहेब यांच्या माध्यमातून ते देण्यात येईल. आणि अगदी त्याच वेळेला 12व्या खेळाडूसाठी प्रसादजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आपण हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करतो आहोत. 12व्या प्लेयरसाठी प्रसाद म्हात्रे यांच्याकडून 1000 आहे. आणि त्याच वेळेला 500 रुपयाचा कॅश प्राइज द्यायचा विवेकसाठी. 2 षटकार मारत त्याने सामना संपवला होता. हे 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि 12वा खेळाडूसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रसादजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून. चला जशी सामन्याला सुरुवात होईल रुपेजी पाटील सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. सर आणि त्याचबरोबर श्रेयसजी पाटील आपण पाहिलं गेल्या स्पर्धेचे मुख्य निवेदक म्हणून आपण पहिल्या दिवसापासून पाहत आहोत. येस सर. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर पुंडे गावाची आन बान शान आणि तथा या गावाचं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सर्वाधिक मोठं करणारा मिस्टर ISPL प्रथमेश म्हात्रे याचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. गावाचं नाव मोठं केलं या ज्या खेळाडूने आणि 7 समुद्र पार या उरण तालुक्याचं नाव घेऊन जाणारा
प्रथमेशचंही हार्दिक स्वागत. या सामन्याला सुरुवात होईल. रुपेजी पाटील सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू. महत्वाची विकेट इथे येताना पाहायला मिळाली. क्रिकेट चालू झालं, बरंच काही तुम्हाला मात्र पहिल्या षटकामध्ये घडताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटक इथे मात्र विवेक जाधव यांच्या स्वरूपामध्ये मात्र इथून हाताळताना पाहायला मिळतात. आणि पहिल्या बॉलवरती आला डॉट बॉल, त्याच्यानंतर लगातारचे 2 षटकार, नंतर डॉट बॉल आला, त्याच्यानंतर चौकार आलं आणि आता विकेट आले. क्रमांक पहिला षटक इथे मात्र समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. आरपी जस्कार बॅटिंग करत असताना 16 धावा. धावा धावफलकावरती मात्र येताना छान पद्धतीनं मात्र या स्पर्धेची बांधणी करण्यात आलेली आहे. जीपी ट्रॉफी 2026 पुंडे आणि पुंडे गावाचा नावाचा जय जयकार अगदी अखंड प्रत्येक रात्रीमध्ये मात्र होताना पाहायला मिळणार आहे. पहिला सामना आपण पाहायला गेला तर मुळेखंड जिंकला होता. टायमर ऑन आहे, वेळेचा अपव्यय इथे करू नका. आणि वे महत्वाचे आहे, कृपया पहा. आयोजक खूप मेहनत घेत असतात आणि त्याच्यानंतर मात्र एक वनवैभव क्रिकेटचा तुम्हाला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न इथे केला जातोय. त्याच्यानंतर मात्र तुम्ही तो त्याच्याशी कटिबद्ध राहणं खूप महत्वपूर्ण आहे. टॉस जिंकला होता टीम जयदुर्गा नागाव टीमनं. क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय आणि आरपी जस्कर टीमला मात्र बॅटिंगसाठी निमंत्रित केले गेले. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला तिथे मात्र पाहायला गेलं तर स्वतः गोलंदाज येत आहेत. बॉलला अडवलं जातील. चैतन्य चिंट्या रेडी क्रमांक 2चा षटक इथे मात्र घेऊन येताना पाहायला मिळतात आपल्याला नागाव टीम कडनं. फलंदाज सचिन म्हात्रे बाद झाले ना, त्याच्यानंतर मात्र प्रथमेश ठाकूर आणि दिवेश ठाकूर यांना खूप छान पद्धतीने खेळी करावी लागेल. तोपर्यंत मी विनंती करेन प्रथमेश म्हात्रे असं डेफिनेटली रायगड टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा, आणि मी विनंती करेन त्यांना आदरपूर्वक की या मुख्य व्यासपीठावरती आपल्या या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सहर्ष स्वागत. अगदी मुख्य व्यासपीठावरती आपण त्यांना पाहतोय. पॉइंटला ढकलून दिले, क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉल पर्यंत पोहोचते येत आहेत आणि तोपर्यंत हर्षद यांच्याकडनं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकदा मात्र कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळेल. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती तपासली पहिल्या मॅच मध्ये ही आपण पाहायला गेलं तर 58 धावा डिफेन्स चेस करत असताना मात्र थोडीशी इथून कमतरता पाहायला मिळाली. त्याच्यानंतर मात्र आपण महागणपती चिरनेरी टीमनं काय क्लास पाहायला मिळाला. तिथे मात्र मॅच दोलमॅन परिस्थितीमध्ये मात्र पाहायला मिळत होती. कधी निष्ठत होती, कधी येत होती. त्याच्यानंतर मात्र चिरनेर महागणपती टीम जिंकली गेली. हा बॉल डॉट आलाय. 3 बॉलमध्ये फक्त धावा खर्च केल्या 2. अप्रतिम इथे मात्र गोलंदाजी साकारताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. हा कास आहे, क्लास आहे. उरण तालुक्याचा क्रिकेट सातत्याने या अनेक आजच्या लॉट्स मध्ये आपण पाहायला गेलं तर चांगल्या टीम तुम्हाला मात्र पाहायला मिळतात. वाव, गॅप शोधून काढली आहे, पॉइंटला खेळून काढला होता, वेगानं बॉल निघालाय सीमारेषा जवळही तेवढ्या चांगल्या पद्धतीने मात्र अडवलं गेलं. प्रतीक आहे तिथे. तोपर्यंत इथून धावा कंप्लीट केल्या जातात त्या 2 धावा आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 20 धावा. 20 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या रात्री मात्र सुरुवात झाली दमदार पद्धतीने मात्र या स्पर्धेला. आणि या जीपी ट्रॉफी 2026 पुंडेचं आयोजन म्हटल्यानंतर बाप आयोजन असं सातत्याने म्हटलं जातं. बॅक आपण पाहिला बॅक साईडला मोठी स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे थोडीशी पवलिंग पाहायला जरूर मिळाली. स्कीड झालं होतं हातामधून. थर्ड मॅन रिझन मध्ये चिरंजीव आहे तिथे. तोपर्यंत एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जातो. एक धाव ना खूप महत्वपूर्ण आहे. आपण अनेक वेळा पाहिलं गेले आणि त्याच्यानंतर मात्र अंतिम टप्प्यामध्ये सामना जातो. त्यावेळी मात्र तुम्ही पाहायला गेलं तर एक धाव ही किती महत्वपूर्ण आहे त्याचं उत्तम उदाहरण अनेक सामन्यांमध्ये आपण पाहायला गेले. त्यासाठी मात्र परिकष्टता इथे मात्र घेतली जातोय. प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक ब्लॉकवरचा बॉल फक्त डिफेन्स केला तिथे. हो, स्वतःवरती नाराज आहेत. जर का इथून हातामध्ये बॉल आला असताना तर रनआउटची संधी ती क्रिएट झाली असती. ती होताना मात्र पाहायला मिळाली नाही. आणि तोपर्यंत एकदा मात्र कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळतं. आणि 1 धावेनं मात्र षटक क्रमांकही समाप्त झालाय. दुसरं चैतन्य चिंट्या रेड्डी यांच्या स्वरूपामध्ये. आणि इथून या षटकामध्ये आल्या 6 धावा. या 6 धावेनं मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 22 धावा. 22 आणि स्कोरबोर्ड 1 विकेट माघारी. बॅटिंग करत असताना टीम आरपी जस्कार.
सन्मानाकडे वळतो आहोत. खर तर एक प्रसिद्ध प्रतिष्ठित आणि प्रतिनिधी असा खेळाडू, डावखुरे हाताचा एक विध्वंसक असा खेळाडू म्हणून ज्याला पाहिलं गेलं, ज्याने ISPL ची स्पर्धा दिल्ली सुपर हिरोज मध्ये खेळत असताना दमदार परफॉर्मन्स दिला. प्रथमेश म्हात्रे या गावाची ओळख, या नावाची दहशत सातत्याने संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळाली, ज्याचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. खरं तर त्याला वसई प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून आपण पाहिलं. गोवा प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून तो खेळतो आहे. सध्याच्या चालू स्पर्धांचा मी उल्लेख करतोय आणि महाराष्ट्रच नव्हे तर भारताच्या बाहेर ज्याने अनेक स्पर्धा केल्या, या आपल्या गावाची आणबाण शान एकदा टाळाव द्यात. प्रथमेश म्हात्रेचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. बिझी शेड्यूल आहे त्याचं आणि सध्याच्या घडीला अनेक स्पर्धा तो खेळतोय. अगदी सातत्याने, अगदी नुकतीच 77 धावांची इनिंग त्याची पाहायला मिळाली. किशोरजी म्हात्रे साहेब यांना विनंती करेन आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. किशोरजी म्हात्रे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. या किशोरजी म्हात्रे साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. 40+ एक उत्कृष्ट खेळाडू आणि 40+ जॉन्टी रोड्स म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. अगदी एक उत्कृष्ट खेळाडू आणि एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून किशोरजी गरज साहेब, त्याच वेळेला आदरणीय विशालजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून हा विशेष सन्मान आपण करतो आहोत. स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा साहेब, आपल्या येण्याने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या समालोचन कक्षाकडे वळूयात आणि रुपेजी पाटील सर यांचा आवाज ऐकूया. टप्पा 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 टप्पा. 24 धावा धावपलकावरती इथे मात्र पाहायला मिळतं. एक धाव मात्र इथे येताना पाहायला मिळतोय. मॅच अगदी आपण पाहायला गेलं तर अगदी समतोल पद्धतीने मात्र आपल्याला शांत पद्धतीने मात्र जाताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. कुठेतरी वाटलं होतं की हा स्कोर 65-70 वरती जाईल की काय. त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलं चिंट्यानं आणि 6 धावा तिथे फक्त खर्च केलेत आणि आता इथून हर्षद तांडेल आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. क्रमांक 3चा षटक मार्गस्थ आहे. ऑन स्ट्राईक फलंदाज दिवेश ठाकूर. दिवेशकडे क्षमता आहे. दिवेश यांच्याकडे आपण पाहायला गेलं तर अनेक मोठमोठे खेळ करण्याची अनेक कारनामे आपण पाहायला गेलेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर प्रथमेश आहे. प्रथमेश यांच्याकडेही तेवढी चांगली पद्धतीने मात्र खेळ करण्याची क्षमता आहे. तर दुसऱ्या बाजूला तेवढी ताकदीची गोलंदाजी साकारण्याची क्षमता ठेवणारे हर्षद तांडेल गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. स्लाइड आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी, थोडासा दूरवर ठेवण्याचा परिपूर्ण प्रयत्न आणि त्याच्यानंतर मात्र आपण गिरकी घेत फिरकी घेत गोलंदाजी केली जातो. हर्षद तांडेल सातत्याने हे नाव चर्चेत ॲज अ गोलंदाज म्हणून राहिलं गेलेलं आहे आणि त्याचमुळे की काय सध्याच्या घडीला आपण इथून बीट करतायत फलंदाज दिवेश ठाकूर यांना. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. फ्रंट फुटला आले, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर केला. नाईस साऊंड पाहायला मिळालं. ओळखलंय, पारखलंय, नारलंय, तत्पर उत्तर सत्वर राहत. बॉल सीमा रेषा पार 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 पार. मैदान दुमदुमताना पाहायला मिळतंय. वातावरण बनलं गेले क्रिकेटमय वातावरण. आज पाहायला गेलं तर पुंडे गावामध्ये क्रीडा रसिक उपस्थित, त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. मॅच क्रमांक 3 आजच्या रात्रीतील मात्र पाहायला मिळतोय. हा परफेक्ट शॉट सिलेक्शन आहे. ओहो, तिथेही मात्र पाहायला गेला तर हाताला झटकाने बोटाला दिलाय चटका. बॉल सीमा रेषा पार आर पार चीड फार. येथील धावा 4 4 4 चौकार.
इथून 3चं षटक समाप्त झालंय. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा झालेल्या आहेत. त्या बॅटिंग करत असताना टीम आरपी जसकार 35 धावांवरती. धावा थांबल्या होत्या इथून आपण पाहायला गेलं तर मंथनजी, आणि त्याच्यानंतर धावा येताना मात्र पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये एकूण धावफलकावरती या षटकामध्ये धावा आल्यात 11 आणि धावफलकावरती धावाला 13 धावा आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 35 धावा. 35 ऑन स्कोर बोर्ड. त्याचबरोबर सुधीरजी तांडे या नावाला कसं आपल्याला विसरता येईल. याच गावाचे मात्र हे सुपुत्र आणि रायगड एक्सप्रेस, रायगड आणि ठाणा ज्यावेळी सामना व्हायचा ना त्यावेळी मात्र सुधीर तांडेल हे नाव सातत्याने चर्चेत राहिले गेले. अनेक मोठमोठ्या फलंदाजांची दांडी दांडी गुल करणारं नाव म्हणजे सुधीरजी तांडेल. आज जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या जेव्हा जेव्हा मात्र इथून आपण पाहायला गेलं तर क्रिकेट बरोबर आपण जोडले जातो ना, आणि रायगड आणि ठाणे मॅच ज्यावेळी होते ना त्यावेळी मात्र सुधीर तांडेल यांचं मात्र नाव आवर्जून भावपूर्ण घेतलं जातं. त्यांना ही भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या निमित्ताने आपण देऊया. मध्ये खेळून काढलंय तिथे स्किट झालं, खराब क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं आणि तोपर्यंत बघता बघता इथे धावा कंप्लीट केल्या जातात त्या 2. ज्यांचा यशस्वी षटक राहिला गेला 6 षटकांसाठी फेकला होता, 6 धावांसाठी राहिला गेला होता. त्याच मात्र चिंट्या रेड्डी यांना मात्र क्रमांक स्पेल मधील आपल्या दुसरा आणि सांघिक मात्र इथून पाहायला गेलं तर 4था षटक हाताळण्यासाठी आणले गेले. प्रथमेश ठाकूर जोपर्यंत मैदानामध्ये आहेत ना तोपर्यंत या धावा येत राहतील. दोन्ही फलंदाज खास आहेत, क्लास आहेत, दिवेश ठाकूर आणि प्रथमेश. आता स्ट्राईकला आपण प्रथमेश ठाकूर यांना पाहतोय. इथे थोडीशी बातचीत केली जातोय, काहीतरी कानमंत्र दिले जात आहेत. ज्या पद्धतीने मात्र इथून अटॅक्टिव्ह मागच्या षटकामध्ये लगातारच्या 2 बॉलवरती षटकार आणि चौकार आला, त्याच्यानंतर चिंट्या रेड्डीनं आणलं गेलं. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 37 धावा लागल्या जात आहेत. पुंडेगाव आणि पुंडेगाव म्हटल्यानंतर अगदी औद्योगिकरण, त्याच्यानंतर मात्र JNPD. आपण जगातील सगळ्यात मोठा बंदर म्हणून या बंदर उरण तालुक्याकडे मात्र पाहिलं जातं आणि उरण तालुक्याला एक वेगळी ओळख राहिली गेलेली आहे. उरण तालुका म्हटल्यानंतर त्याची चर्चा आपण जरूर इथे करू. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताळला जातोय. काय गोलंदाजांना महत्वपूर्ण मात्र या मॅच मधील 2 षटक हाताळण्यासाठी दिले जातात ना त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र देत असताना पाहायला मिळतात. कारण हे खास आहेत आणि नेहमीच सातत्याने एक नवीन संकल्पना घेऊन येत गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात. शक्य आणि अशक्य ह्याच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावरती अवलंबून आहे आणि तो दृढ निश्चय आहे ना तो चिंट्या रेड्डी यांच्या गोलंदाजीमध्ये ठासून 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 भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीनं ही गोलंदाजी आतापर्यंत साकारली जातोय. 3 बॉलमध्ये फक्त धावा खर्च केल्या 2. धावफलक 37 धावांवरती स्थिर पाहायला मिळतोय. इथे चांगला बॉल फ्लाय झाला तिथे जरूर, परंतु क्षेत्ररक्षक तेवढ्याच ताकदीचे अमोल आहेत आणि त्यांनी फेकी करतील तोपर्यंत इथून धावा येत आहेत त्या. रिफर तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. निश्चितच डाऊट आणि टेक्निकली गोष्टी ज्या ज्या मात्र अवेलेबल आहेत त्याचा परिपूर्ण वापर अनेक स्पर्धांमध्ये केलं जातं. 24 लाईव्ह इव्हेंट्स आमची इथे टेक्निकल टीम परिपूर्ण कार्यरत असताना मात्र पाहायला मिळतोय. अगदी 4 कॅमेऱ्यानं ही स्पर्धा कव्हर केली जातोय आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर इथून तिसरे पंचांची मागणी आलेली आहे. रनआउटची शहानिशा इथे मात्र केली जाईल. मी विनंती करेन या तिसरे पंच प्लीज. किशोर दादांना विनंती करेन की या प्लीज. किशोर दादा या प्लीज. प्रतीक गरज यांना विनंती करेन की या. अगदी आणखी एक अँगल चेक केलं. कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाही याची परिपूर्ण काळजी मात्र या स्पर्धेमध्ये घेतली गेलेली आहे पहिल्या दिवसापासून. आणि
आपण पाहिलं गेलं तर शहानिशा करूनच हा निर्णय आपल्यापर्यंत येईल. नोट आउट. फलंदाज सुरक्षित आहेत. आपण पाहिलं गेलं तर अगदी दोन्ही अँगल चेक केले आणि कोणतीही घाई न करता हा निर्णय आपल्यापर्यंत मात्र पोस्ट केला गेलेला आहे. योग्य निर्णय आणि त्याचबरोबर पाहिलं गेलं तर सुरक्षित डेंजर झोन मध्ये मात्र होते फलंदाज देवेश ठाकूर आणि आता सुखरूप आपल्याला पाहायला मिळतात. 39 धावा धावफलकावरती, एक विकेट माघारी गेलेत. गोलंदाजी मार्कवरती चिंट्या रेडी आपल्याला पाहायला मिळतात. या नावाचा बोलबाला राहायला गेल्या आणखी एक चांगला बॉल हाताळला गेले. अप्रतिमरित्या मात्र अगदी थोडंसं हायटेड पाहायला मिळालं. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळेल. वेगावरती आणि वेगावरती नियंत्रणही मिळालं. कमी गतीचा बॉल हाताळला गेला. अन्य वेळेमध्ये मात्र गती परिवर्तन आणि त्या बॉल मधील गती काढून घेतली गेली. ही खासियत अनेक कमी गोलंदाजांमध्ये पाहायला मिळणं. त्यापैकी मात्र चिंट्या रेडी हे गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करत असताना क्रमांक 4चा षटक मार्गस्थ आहे. धावफलकावरती 40 धावा आपल्याला पाहायला मिळतात. इथे धावा येतील का? काही बॉल शिल्लक इथून मात्र या इनिंग मधील असतील आणि 7 बॉलचा खेळ बाकी आहे तसं पाहायला गेलं तर. आणि 7 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील, टार्गेट किती तास सेट केला जाईल. वाव, फ्लॅटेड बॉल होता शूटर आणि त्या बॉलला केलाय शूट 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 शूट. पाहायला गेलं तर ज्यांची ग्रँड एंट्री मात्र इथे होताना पाहायला मिळते. टीम NSFT यांची सगळेच मात्र सदस्य इथून येताना मात्र पाहायला मिळतात. त्यांचं सहर्ष स्वागत इथे मात्र करणार आहोत. अगदी बराच वेळ आपण ज्यांच्या तूर्तेनं मात्र वाट पाहत होतो आणि NSFT चे सगळे सदस्य इथे मात्र येताना पाहायला मिळतात. त्यांचा बरं करूया सहर्ष स्वागत. आपण या स्पर्धेमध्ये अनेक राजकीय, सामाजिक, क्रीडा, शेतकरी, कष्टकरी सगळेच जण मात्र या स्पर्धेमध्ये येताना मात्र पाहायला मिळाले आणि या स्पर्धेमध्ये ज्यांची मात्र आतुरतेने आपण वाट पाहत होतो पहिल्या दिवसापासून ते NSFT चे सगळेच सदस्य इथे मात्र येताना पाहायला मिळते. सगळ्यांनीच मोठं योगदान दिले गेले आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर त्यांचं योगदान सातत्याने राहिले गेले. तेही त्यांचं शुभागमन इथे मात्र झालं गेलं. आज पुंडे उरण तालुक्यामध्ये ही स्पर्धा संपन्न होत असताना खूप छान पद्धतीने मात्र इथून मांडणी या स्पर्धेची आणि आलेल्या मान्यवरांचा आदर सत्कार सन्मान इथे मात्र घेतला गेला आणि त्यापैकी NSFT यांचंही ते मात्र शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतंय. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. 46 धावा धावफलकावरती, एक विकेट गेल्यानंतर मात्र धावसंख्येला थोडासा ब्रेक लागला गेला. का ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर दिवेश आणि प्रथमेश ठाकूर हे दोन्ही फलंदाज अनेक वेळा चांगली मोठमोठी फलंदाजी करताना पाहायला गेले, परंतु त्या फलंदाजांना कौतुक करावं लागेल. चिंट्या रेडी या गोलंदाजांचा पहिल्या षटक हाताला होतं त्यांच्या स्पेल मधील, तेव्हा खर्च केला होत्या धावा 6 आणि त्याच्यानंतर मात्र चिंट्या रेडी आले. त्याच्यानंतर दुसऱ्या आपल्या स्पेल मधील षटकामध्ये धावा खर्च केल्या 11 आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 46 धावा. क्रमांक 4 षटक समाप्त झालेत. आता इथून अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. पहा, इथून वेळेचा अपव्यय जास्त घेतला जातोय. प्लीज मी विनंती करेन, नागाव टीम वारंवार आयोजकांकडून सूचित इथे मात्र करण्यात येतोय. आता तुम्हाला टायमर अलर्ट दिला जाईल. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. मग धावा संख्या अतिरिक्त तुम्हाला खर्च होताना पाहायला मिळेल. बॉल चांगला आहे इथे मात्र पाहायला गेला तर, आणि त्याचबरोबर इथून एक सिंगल वाईट आणि +1 म्हणजे 2 धावा मात्र इथे येताना पाहायला मिळतील. हो, डेफिनेटली आता इथून RP जस्कर टीम आवर्जून इथे मात्र चर्चा करत असेल की धावा कशाही पद्धतीने येऊ द्या, परंतु त्या येणं खूप महत्वपूर्ण आहेत. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर तेच खेळ इथे मात्र पाहायला मिळालं की वाईट +1 2 धावा इथे मात्र येताना पाहायला मिळाल्या आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा मात्र लागल्या जातात त्या 48 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे. आणि त्याचबरोबर इथून क्रमांक 5चा षटक समीर अत्तर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती इथे मात्र येत असताना. तर मी विनंती करेन NSFT टीम या आपलं हे इथे सहर्ष स्वागत केलं जाईल. नावासेवा फ्रीपोर्ट टर्मिनल यांचे सगळे सदस्य आपण पाहायला गेलं तर इथे उपस्थित आहेत. म्हणजे अर्थातच NSFT चे सगळे सदस्य यांना मी आदरपूर्वक इथे विनंती करू की इथे त्यांचं
आगमन मात्र इथे होताना पाहायला मिळतोय आणि त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत इथे मात्र केलं जातोय. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. NSFT नावाशेवा फ्रीपोर्ट टर्मिनलचे संपूर्ण सदस्य आणि पदाधिकारी आज या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी येत असताना पाहायला मिळतात. तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. खरं तर या विभागामध्ये सातत्याने ज्यांच्या माध्यमातून मोठं कार्य सातत्याने पाहायला मिळतं ते अर्थातच नावाशेवा फ्रीपोर्ट टर्मिनलचे संपूर्ण पदाधिकारी येत असताना आपण पाहत आहोत. नक्कीच सर. त्याच्यानंतर हा व्यासपीठ पहा गजबजलेला आपल्याला पाहायला मिळते. हे प्रेम आहे आणि प्रेमाने अनेक माणसं मात्र जोडली जातात आणि त्याच्यानंतर NSFT ची पूर्ण टीम इथे मात्र आलेली आहे. या सगळ्यांचं पुनश्चापन करूया. सहर्ष सहर्ष स्वागत. मॅच मध्ये मात्र पाहायला गेलं तर काय घडले तर मॅच मध्ये मात्र धावपलकावरती धावा मात्र लागल्या जातात त्या 48 आणि क्रमांक 2 चा विकेट माघारी गेलाय. फलंदाज दिवेश ठाकूर बाद झालेत. नवीन फलंदाज किरण पाटील मैदानाच्या आतमध्ये. किरण पाटील पहिला बॉल फेस केलाय जरूर तिथे. डीप शॉट मध्ये मात्र पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहे तिथे मिडॉन मध्ये आणि तोपर्यंत अडवलाही जाईल. 21 धावेला प्राधान्य दिले गेले आणि या एका धावेनं धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 49 धावा. 49 ऑन स्कोर बोर्ड. धावा संख्येला थोडासा आकार आलाय. 5 षटकांमध्ये तुम्हाला या मैदानामध्ये कमीत कमी 60 ते 65 धावा हव्या आहेत. 60 धावा ही अगदीच्याच होऊन जातात. आपण अनेक वेळेला पाहायला गेले म्हणजे उर्वरित बॉल मध्ये तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 धावा घेणं गरजेचे आहेत. हे सांघिक खेळ तुम्हाला इथे मात्र सांगतो. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती मात्र अशी आहे आणि त्या पद्धतीने मात्र बनवल्या जातील का की इथून समीर अत्तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतील. डेफिनेटली चांगली गोलंदाजी तेवढ्या चांगल्या पद्धतीने ताकदीचा क्षेत्ररक्षण अमोल यांच्याकडनं मात्र केले गेले आणि तेवढा चांगला बॅकअप यष्टीरक्षक प्रथमेश पाटीलला पाहतो इथे. तोपर्यंत इथून खेळ झालाय आतापर्यंत 3 बॉलचा आणि 50 अर्धशतक इथे मात्र पूर्ण होत असताना टीम RP जस्कार या टीमच्या मात्र धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 3 बॉलचा खेळ. धावा येतील किती? ताकद आहे परंतु ताकदीचा वापर मात्र टायमिंग प्रॉपर होत नाहीये किरण पाटील यांच्या बॅटमधून. प्रथमेश टेक्निकली फलंदाज म्हणून ओळखले जातात आणि या टेक्निकली फलंदाजीमध्ये आपण पाहायला गेलं तर किती धावा येतील किती धावा बनवल्या जातील त्याची ही चर्चा मात्र इथे पाहायला मिळते आपल्याला. अगदी ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी झाली आहे ना कौतुक करावं लागेल. पहिल्या षटक थोडासा महागडं राहायला गेलं त्याच्यानंतर कमबॅक केलं नागाव टीमनं. हा फटका चांगला आहे. स्टेट ड्राईव्ह जरूर केले. क्षेत्ररक्षक आहे तिथे. हाईट फॅक्टर पाहायला मिळालं परंतु अप्रतिम आणखी एकदा इफर्ट्स इथून नागाव टीमचे जय दुर्गा नागाव टीम चिंट्या रेडी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी क्लास केली. क्षेत्ररक्षण ही मात्र तेवढं चांगलं ताकदीचं आपल्याला मात्र चिंट्या रेडी यांच्याकडनं मात्र पाहायला मिळालं आणि तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातात त्या 2 धावा. 2 धावेनं धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 53 धावा. 53. टॉस साठी या प्लीज मी विनंती करेन की नेक्स्ट मॅच केगाव आणि बोरखार. कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी संपर्क करा. जर का कोणता कॅप्टन उपस्थित नसेल समोरच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल याची कृपया दक्षता घ्या. टीम केगाव आणि बोरखार टॉस साठी यायचं आहे. शेवटचा बॉल आणि एंड इज वेल कारण या बॉल वरती घडले चौकारानं मात्र हा सामना इथून शेवटचा बॉल समाप्त करताना मात्र पाहायला मिळाले. प्रथमेश ठाकूर यांच्या बॅटमधून मात्र अंतिम बॉलवरती चौकार आलाय आणि धावसंख्येला आकार येताना मात्र पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 57 धावा आणि एकूण आता मात्र विजयासाठी 5 षटकांमध्ये हवे आहेत त्या 58 धावांची गरज असणार आहे ती टीम जय दुर्गा नागाव टीमला. चला विनंती करेन मी टीम RP जस्कार आपण लगेचच मैदानामध्ये जायचं आहे. तोपर्यंत आपण जाऊया टॉस इथे मात्र घेतला जाईल. केगाव आणि बोरखार या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की टॉस साठी या. वेळेचा अपव्यय इथे मात्र अजिबात करू नका कारण आज स्पर्धा 8:02 मात्र चालू झालेली आहे कारण अगदीचाच उशीर इथे मात्र झालेला आहे. मी विनंती करेन टॉस इथे घेतला जाईल. दोन्ही कॅप्टन इथे मात्र उपस्थित आहेत आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे केगाव गुड्डू अर्थातच आणि बोरखार माणकेश्वर केगाव आणि
अविराज स्पोर्ट्स अश्विन स्मृती केएमसीसी स्पोर्ट्स बोरखार या दोन संघांमध्ये टॉस होईल. राखीची घरत साहेबांच्या शुभ हस्ते इथे टॉस घेतला जाईल. टेल अँड हेड, काटा आणि छापा इथे मात्र चॉईस केला जाईल. तर केगाव टीम चॉईस करेल. केगाव टीम यस यस स्विंग द कॉइन. हेड चॉईस केले अर्थातच आलाय टेल. टॉस इथे मात्र जिंकल्या बोरखा टीमनं. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. इथे मात्र पाहायला गेलं तर या मैदानामध्ये आपण थोडीशी धावांची धावाधाव करावी लागते क्षेत्ररक्षण करत असताना. समोरची जर आपण पाहायला गेलं तर केगाव टीम चांगली फलंदाज ऍज अ बॅटिंग ऑर्डर खूप छान आहे. किती धावांपर्यंत 5 षटकांमध्ये थांबवलं जाईल? 50 ते 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. 50 ते 55 धावा असे गोलंदाज कोणत्या गोलंदाजांवरती ॲज अ कॅप्टन म्हणून जास्त भरोसा असेल जो P1 मध्ये चांगली गोलंदाजी करेल आणि विकेट टेकर गोलंदाजी करेल? असं कोणत्या गोलंदाजाकडे तुम्ही ॲज अ तुमच्या 5 गोलंदाजांपैकी कोणत्या गोलंदाजांकडे जास्त आशेनं पाहताय? शुभमकडे पाहू आणि वेदांकडे आणि चारही चांगले गोलंदाज आम्ही त्या चारही गोलंदाजीकडे अपेक्षा असेल. निश्चित आहे 4ही गोलंदाज कामगिरी करतील. काय म्हणाल, आज फुंडे गावाचं आयोजन आहे, या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद आयोजकांना. थँक्यू. केगावचे कॅप्टन आहेत. केगाव टीम आपण टॉस निश्चितच तुमच्याकडनं मागितला गेला होता पण तो टॉस तुम्ही जिंकलेले नाही आहेत, पराभूत झालात. इथून मात्र आपण पाहायला गेलं तर टॉस जिंकला असतात तर काय निर्णय घेतला असतात? आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं टॉस. काय म्हणाल? प्रथमतः बॅटिंग करायची आहे. इथून किती धावांपर्यंत मॅच अगोदरच्या तुम्ही पाहिलं असाल मैदान थोडंसं स्लो झालं, डाऊन आपल्याला पाहायला मिळते. आउटफील्ड थोडीशी स्लो झालेली आहे. याच्यानंतर तुम्ही या सगळ्यांचीच भौगोलिक परिस्थिती तपासली तर त्याच्यानंतर किती धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना मात्र तुमच्या बॅटर्समन बनवतील? आम्ही ट्राय करू 60 ते 65 धावा बनवायचं. यस, काय म्हणाल? उरण तालुक्यातील आणखी एक चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेविषयी काय तुमचं मत आहे? आयोजन खूप चांगला केलेलं आहे उरणमध्ये. या बस थँक्यू. आणि जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये श्रेयची पाटील धाकटी जुई, मोठी जुईचं हे हक्काचा आवाज आपल्या उरण तालुक्याचं. आणि ऐकूया आपण या पहिल्या पूर्वर्धामध्ये यांचं मुखातून या स्पर्धेतील सामन्यातील गोडवा वाढवणारा समालोचन. थँक्यू. हॅलो हॅलो, थँक्यू सो मच रुपेशजी पाटील सर, माइंड फ्रॉम पेन. हा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकलात आणि आजच्या या रात्रीमध्ये तिसरी रात्र आणि या तिसऱ्या रात्रीमध्ये आणखी रंग भरण्याचं काम करणाऱ्या समालोचक म्हणून पहाडी आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे सर्वांचे लाडके जयेशजी भोसले सर. त्याचबरोबर कालच्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज ऐकलात ते करुणाजी गरत, माइंड फ्रॉम डोंगरिया, यांचा सुद्धा आवाज देखील आपल्याला आज या रात्रीमध्ये ऐकायला मिळेल. सुरुवात चालू असलेल्या मॅच कडे एका बाजूला टीम आरपी क्लब जसकार तर दुसऱ्या बाजूला जय दुर्गा नागाव. बॅटिंग करत असताना प्रथमतः जसकार टीमनं धावसंख्या उभारली आहे. 57 आणि 58 धावसंख्येचा टार्गेट सेट केलाय. दोन्ही समालोचकांना अगदी सांगितलंय की या मैदानावरती धावा करण्यासाठी खूप दमछाक करावी लागते, खूप धावपळ होते. पहिल्या 2 रात्रींमध्ये आम्ही सुद्धा पाहिलंय समोरून की लो स्कोर सुद्धा हाय व्होल्टेज सामने या मॅच मध्ये या मैदानावरती आपण पाहिलेत. आजच्या रात्रीमध्ये काय घडामोडी होणार ते आपण शेवटपर्यंत 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहणार आहोत. चालू असलेली तिसरी मॅच आपण पाहतोय. एका बाजूला आरपी क्लब जसकार तर दुसऱ्या बाजूला जय दुर्गा नागाव. सेकंड बॅटिंग आपण पाहतोय करणारी टीम एका बाजूला नागावची सलामीची जोडी येते. चिंट्या रेड्डी आणि समीर अत्तर हे 2 महत्वाचे फलंदाज ज्यांच्या खांद्यावरती पूर्णपणे मैदान सातत्यानं आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी खेळत असताना या 2 फलंदाजांना खूप सारा प्रभावित केलाय. आज अगदी या चमचमत्या करंडीकाकडे लक्ष असणार आहे कारण कॅश प्राइज ही तितकीच मोठी आहे. 1 लाख रुपये नगद राशी आहे आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना कशा रीतीने खेळ राहणार घेऊन चलतोय मैदानाकडे. पहिलं षटक घेऊन येतोय. स्ट्राईक कडे चिंट्या रेड्डी, नॉन स्ट्राईक कडे आपण पाहतोय समीर अत्तर. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतोय रुशांग ठाकूर येतोय पहिला षटक घेऊन गोलंदाज ट्रॅक वरती. या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या किशोरदादा गैरत यांचे सर्व सहकारी मित्र परिवार या कार्यक्रमातून प्रस्थान करतात. त्यांचं सुद्धा आम्ही पुनश्च शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतोय. पहिला चेंडू अतिशय खोलवर फेकला जातोय. चांगला चेंडू रिलीज केलाय कारण टावका 58 धावसंख्या जरी असल्या तरी चिरणे टीमची बॅटिंग पाहिली आहे. त्या टीमनं चांगल्या रीतीने धावसंख्या उभारल्यात आणि या वेळेस 58 धावसंख्या आहेत आणि त्या 58 धावसंख्या रोखायच्या असतील तर अशा प्रकारचे तिकट मारे गरजेचे आहेत. या वेळेस चेंडूला पाहिला हेरलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत
चांगलं क्षेत्ररक्षण राहिले यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण राहिले आहे. चेंडूला फील्ड करतील पर्याप्त वेळेमध्ये 2 धावसंख्या बोलून काढल्यात. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अनिकेत मात्रे यांच्या माध्यमातून चांगलं फील्ड केलं गेलं. आपल्या अगदी गावासाठी गावाच्या नावासाठी खेळत असताना बॅटिंग मिळणं किंबहुना गोलंदाजी मिळणं हे अगदी ठीक नाहीये. तर जेव्हा जेव्हा तुमच्या वाट्याला क्षेत्ररक्षण येते तेव्हा तेव्हा तुम्ही 100% देणं हे खूप महत्वाचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅटला चाटून जाणारा चेंडू पसली पण गलीमधून ट्रॅव्हल होतोय, नॉनस्टॉप जातोय सीमा रेषा बाहेर, चौकार. जशी सुरुवात झाली, प्रारंभ झाला, शुभारंभ झाला आणि आम्ही म्हटलं होतं चिंट्या रेड्डी खूप महत्वाचा फलंदाज आहे. त्याच्या खांद्यावरती सातत्यानं टीमची धुरा आणि ती पेळवताना सुद्धा पाहतोय. या वेळेस सोडून दिले चेंडूला, त्याला डाव काय अवे फ्रॉम द बॉडी आहे, शरीरापासून बऱ्याचदा दूर ठेवलाय. आमच्या ऑफिशियल आजच्या रात्रीमध्ये आपण पंच पाहतोय सुरेशजी मात्रे सर, रोहनजी पाटील सर आणि प्रतीकजी गैरत सर, 3 ऑफिशियल पंच आपण आजच्या रात्रीमध्ये पाहतोय. चोकंदल यावेळेस पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे, त्या ठिकाणी फिल्डर डाऊन दी बॉल, पकडला जातोय पहिला झेल, संपुष्टातील महत्वाचा फलंदाज चिंट्या रेड्डी या फलंदाजाचा खेळ. येस आम्ही पुन्हा एकदा आमंत्रित करतोय या स्पर्धेमध्ये महत्वाचा द्वितीय क्रमांकाचा करंडक ज्यांच्या उदात्त भावनेतून सुपूर्द करण्यात आल्या असे सन्माननीय श्री तुषारजी गैरत साहेब आणि त्यांचे पिताश्री दीपकजी गैरत साहेब यांची उपस्थिती आपण पाहतोय. यावं आपण मंचावरती. आपल्याला विनंती असेल, आपली जागा प्रेक्षकांमध्ये नाहीये, संयोजकांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये आहे, तर आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. तुषारजी गैरत आणि दीपकजी गैरत. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, फिल्डर डाऊन दी बॉल, येस पुन्हा एकदा पकडला जाईल झेल, संपुष्टातील विवेक जाधव या फलंदाजाचा खेळ. व्यासपीठावरती आपण पाहतोय तुषारजी गैरत साहेब आणि त्यांच्या समवेत त्यांचे पिताश्री दीपकजी गैरत साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती पाहतोय. त्यांचं सुद्धा आम्ही शब्द सुमनानं सहर्ष आभार व्यक्त करतोय. बोलतोय मॅच कडे, जिथे ऋषांक ठाकूरची गोलंदाजी पाहिली आहे. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर दुहेरी, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती एक चौकार पाहायला मिळाला आणि नेक्स्ट चेंडू अवांतर. बॅक टू बॅक 2 सफलता मिळवल्यात या वेळेस हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. सातत्यानं अगदी तिसरी रात्र चालू आहे आणि तिसऱ्या रात्रीमध्ये आम्ही या सातत्यानं सांगतोय धावसंख्या बडवणं इतकं सोपं नाहीये या विकेटवरती, कारण ही विकेट पाहायला गेला तर गोलंदाजांच्या सातत्यानं प्रेमात पडली आहे. इथे अगदी फलंदाजांचा कर्दनकान राहिली आहे विकेट. यावेळेस पुन्हा एकदा बॅटला चाटून जाणारा चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, चेंडूवर येतील, फील्ड करतील. आणखीन एक निर्धाव चेंडू, चांगला कमबॅक म्हणावा लागेल. पहिल्या 3 चेंडूंवरती 7 आल्या होत्या, उर्वरित 3 चेंडूंमध्ये एकही धाव नाहीये. एकंदरीत 6 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावपटल्यावरती 2 बाद 7च्या घरात.
थँक्यू डीजे उज्ज्वला डेकोरेटर्सचे सर्वात सर्व सौरभजी मात्र मॅन फ्रॉम पुंड्या याची अब्बाडे साऊंड सिस्टम बाद आहे. अगदी 4 रात्रीमध्ये ज्या साऊंड सिस्टमचा आवाज आणि त्या आवाजाच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचविला जातोय त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. पण मॅच कडे फलंदाज आपण पाहतोय. प्रथमतः समीर अत्तर ऑन स्ट्राईक येतात. ऑन स्ट्राईक कडे यावेळी जाधव बागेश आहेत. भगत बागेश पाटील येत आहेत. क्षमा साहेबी बागेश पाटील नॉन स्ट्राईक कडे आहेत तर समीर अत्तर आहेत ऑन स्ट्राईक कडे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय चिराग करत आपण पाहतोय दसकार टीमचा. यावेळेस पहिला चेंडू समीर अत्तर खेळत असताना समोरच्या दिशेनं मिड ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल झाला. प्रोटेक्शन होतं. कोणतीही धावसंख्या घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. त्यांना माहित होतं धोक्याची घंटा वाजू शकली असती म्हणून सध्या कॉल नाकारला जातोय. धावसंख्या अजूनही स्थगित 7च्या घरामध्ये. 58 धावसंख्येचा बॅटला करत असताना मोठे फटके येणं प्रति ओव्हर खूप महत्वाचं आहे या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. कई पे निगाह है कई पे निशाणा. चकमा खाने वाले गेंदों पे कोई रन नहीं होती है. आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी हाताळतोय चिराग गरत. जशी ऋषांकडे हाताळली आहे पहिले 6 चेंडू मध्ये त्यानं 7 दिल्यात आणि 2 सफलता मिळवल्यात. चिराग जणू काय त्याच्या पावलावरती पाऊल ठेवणारी आहे गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा बॅटला चाटून जाणारी आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फील्ड केला जातोय परंतु तत्पूर्वी पर्याप्त वेळेमध्ये एक धावसंख्या चित्याच्या चपलाईनं पळून काढली आहे. धावसंख्या बऱ्याच अवधीनंतर पुढे सरसावला 8च्या घरात. अजूनही येणारे चेंडू असणार आहेत 21 आणि विजयासाठी 50 धावसंख्येचा लक्ष्य गाठायचा आहे. 2 फलंदाजांना दोघांमध्ये साजेदारी बिल्ड करणं खूप महत्वाचं आहे. जर मॅच तुम्हाला अगदी विजयाकडे वाटचाल करायची असेल शेवटपर्यंत न्यायची असेल तर एका दुसऱ्या फलंदाजाला शेवटपर्यंत क्रीज वरती टिकून राहणं खूप महत्वाचं आहे या मॅच मध्ये. किंबहुना एक मोठी साजेदारी होणं खूप महत्वाचं आहे. ती साजेदारी बिल्ड होईल का समीर अत्तर आणि बागेश 2 फलंदाजांमध्ये. डोकरे आताचा फलंदाज बागेश ऑन स्ट्राईक येतोय. पहिला चेंडू निर्धाव खेळलाय. यावेळी दुसरा चेंडू खेळेल चिराग गैरत या गोलंदाजचा. यावेळेस बॅटला चाटून जातोय चेंडू. फर्स्ट स्लिप मधून अडिया गलीमधून ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषाकडे जाईल. चेंडूला फील्ड या चेंडूला फील्ड करतायत. चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळतोय. आउटपिच थोडीशी स्लो पाहायला मिळाली. चेंडू फील्ड केला. पर्याप्त वेळेमध्ये 2 धावसंख्या जरूर मिळाल्यात. या 2 धावसंख्येकडे धाव फलक पोहोचला जातोय 10च्या घरात. संत सुरुवात आपण पाहू शकताय. मागच्या मॅच मध्ये अगदी पहिल्या सत्रामध्ये जी सुरुवात जसकारनं केली होती ना ती सुरुवात अपेक्षित होती. यावेळेस बॅटिंग करणारी टीम नागावला परंतु ती सुरुवात पाहायला मिळत नाहीये. पहिल्या 3 मध्ये 7 जोपर्यंत चिंट्या रेड्डी होता तोपर्यंत असं वाटलं होतं धावसंख्येचा ग्राफ उंचावेल का परंतु जसा बाद झालाय ना तिथून ग्राफ अगदी शेअर मार्केट जसा खाली उतरावा ना तशा रीतीने डाऊन झालाय. धावसंख्या 10च्या घरात. यावेळेस पाण्यात स्वीप मारण्याचा प्रयत्न. त्रिफलाची बाद. डोंगरी गावचे माजी सरपंच आदरणीय सन्माननीय दर्शनजी गैरज साहेबांना आम्ही विनंती करतोय यावं आपण मंचावरती. आमचे मुख्य अतिथी अगदी दर्शनजी गैरज साहेब आमचे मुख्य आयोजक आपली आतुरतेने वाट पाहत आहेत. यावं आपण मंचावरती. ओल्या मॅच कडे जिथे 1 षटकाडी 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 10च्या घरात स्थगित आणि 3 महत्वाचे फलंदाज बाद झाल्यात. एका मागोमाग एक ट्रेन जशी जावी ना तशा रीतीने फलंदाज चालल्यात डॅगआउट कडे आणि निर्णायक शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील नवीन फलंदाज आलाय विराज जाधव आलाय. पहिला चेंडू खेळत असताना शरीरापासून दूर ठेवलाय गोलंदाज चिराग गैरतनं.
क्वालिफाईड पंचांना अबांतर घोषित केलाय. अतिरिक्त धावसंख्येनं भर पडली जाते. सध्याच्या स्थितीला टीम नागाव विचार करत असेल. धावसंख्या येणं महत्वाचं आहे. कशा रीतीने येतात ते महत्वाचं नाहीये, परंतु धावसंख्या येणं महत्वाचं आहे. मॅच जर शेवटपर्यंत आणायची असेल, किंबहुना मॅच मध्ये पुन्हा शिरकाव करायचा असेल ना, तर इथून साजेदारी आहे आणि मोठे फटके खूप गरजेचे आहेत या मॅच मध्ये. एवढा एक शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिले, अपील फेटाळली आहे. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज चिरागरच्या माध्यमातून. एकंदरीत 12 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या धावपट्ट्यावरती 3 बाद 11च्या आघारात. मुख्य अतिथी दीपकजी गोबेडात गरज साहेब उपस्थित आहेत. यांचा आदरपूर्वक मान सन्मान मी विनंती करतोय संयोजकांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरपूर्वक मान सन्मान दिले जाण्याची विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दीपकजी गोपीनाथ गरज साहेब यांचा आदरपूर्वक मान सन्मान. मायेची, प्रेमाची, आपुलकीची आणि ही जिव्हाळ्याची शाळ त्यांच्या अंगावरती पेरली जाईल. सुगंधी पुष्पगुच्छ आणि एक मॅचचा मोमेंटम या स्पर्धेचा म्हणून त्यांना देऊन यथोचित सन्मानित करण्यात येतोय. या स्पर्धेतील कैलासवासी गोपीनाथ सोमाजी गरत यांच्या स्मरणार्थ कुमारी नैना तुषार गरत आणि धैर्य तुषार गरत यांच्या माध्यमातून ही द्वितीय क्रमांकाचं करंडक आपण पाहतोय जे पुरस्कृत करण्यात आलंय. त्याचे सर्व त्यांचा आदरपूर्वक मान सन्मान. त्याचबरोबर तुषारजी दीपक गरत यांना सुद्धा विनंती असेल यावं पण. तुषारजी गरत साहेब यांचा आदरपूर्वक मान सन्मान. ज्यांच्या अगदी मुलीच्या नावाने आणि मुलाच्या नावाने ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी चमचमती आपण पाहतोय पुरस्कृत करण्यात आली आहे. त्यांचा सुद्धा आदरपूर्वक विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. थँक्यू सो मच आपण आलात. या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं शोभा वाढवल्यात आणि त्याचबरोबर विशाल दीपक गैरत यांची सुद्धा उपस्थिती आपण पाहतोय. त्यांना सुद्धा विनंती करतोय यावं आपण. आपला सुद्धा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मी जीपी प्रेझेंस ट्रॉफी 2025-26च्या वतीने सहर्ष आभार व्यक्त करतोय आणि बोलतोय मॅच कडे विशालजी गैरत साहेब यांचा आदरपूर्वक मान सन्मान. किशोर दादा गैरत आणि धीरेज दादा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा आदरपूर्वक सन्मान. स्पर्धेचा मोमेंटम आणि मायेची, प्रेमाची शाळ त्यांच्या अंगावरती या गुलाबी थंडीमध्ये अर्पित केली जाते. थँक्यू सो मच. उपस्थित मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. बोलतोय मॅच कडे जिथे येणारे चेंडू असणार आहेत. धावसंख्या झाली 2 षटकांनी 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 15च्या आघारात. सन्माननीय दर्शनजी गैरत मॅन फ्रॉम डोंगरी गावच्या माजी सरपंच दर्शनजी गैरत साहेब यांना विनंती असेल की आपला सुद्धा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक किशोरदादा गैरत यांच्या शुभ हस्ते एक भगवी शाल त्यांच्या अंगावरती आणि सुगंधी पुष्पगुच्छ, ज्या पुष्पगुच्छाला आज मांगल्याचं प्रतीक लाभलंय आणि या स्पर्धेचा मोमेंटम म्हणून एक सन्मान चिन्ह दिला जातोय. दर्शनजी गैरत साहेब माजी सरपंच मॅन फ्रॉम डोंगरी यांचा आदरपूर्वक मान सन्मान. उपस्थित सर्व मान्यवरांचे पुनश्च आभार. त्याचबरोबर सन्माननीय शैलेशजी म्हात्रे साहेब यांना विनंती असेल यांचा सुद्धा आदरपूर्वक मान सन्मान. शैलेशजी म्हात्रे साहेब यांचा आदरपूर्वक मान सन्मान. खरं तर फुंडे गावचे माजी अष्टपैलू म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे, काही वर्ष जड्या आपल्या फुंडे गावासाठी, फुंडेच्या नावासाठी वेचलेत या क्रिकेट विश्वामध्ये, अशा हा सिनियर खेळाडूचा ओल्ड इज गोल्ड या सिनियर खेळाडूंचा या ठिकाणी आदरपूर्वक मान सन्मान केला जातोय. शैलेशजी म्हात्रे यांचा अगदी विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. पूर्ण जीपी क्लब फुंडेची ही टीम आपण पाहतोय त्यांचा आदरपूर्वक सन्मान करत असताना उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि बोलतोय मॅच कडे जिथे 2 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावपटलावरती 19-4 बाद अशी सध्याच्या स्थितीला अवस्था आहे आणि येणारे चेंडू असणारे 2 षटक आणि 2 चेंडू, एकंदरीत 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी आवश्यकता आहे 39 धावसंख्येची. 14 चेंडू 39 धावसंख्या.
येस, यावेळेस फिल्डर डाऊन दी बॉल, आणखीन एक झेल पकडला जातोय. आल्या 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 पावली माघारी जातोय. नाव आहे प्रथमेश पाटील, बॅक टू द पॅव्हिलियन. मी आणखी मान्यवरांना विनंती करतोय, उरण तालुक्याचे अध्यक्ष शिंदे गटाचे आदरणीय सन्माननीय अमितजी ठाकूर साहेब, मॅन फ्रॉम जसकार, यांना विनंती करतोय यावं आपण मंचावरती. अमितजी ठाकूर साहेब, आपला सुद्धा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. ज्या मान्यवरांना मी अगदी पुकार देतोय त्या मान्यवरांना विनंती असेल की प्लीज या मंचावरती आणि आपला आदरपूर्वक मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण स्वीकारायचा आहे. नवीन फलंदाज जातोय हर्षल तांडेल मैदानाच्या आतमध्ये. 19 धाव संख्येवरती आणखीन 5वा आद्रा बसला जातोय. जवळ जवळ अर्धी टीम तंबूच्या आश्रयाला आली आहे का. अगदी 3 रात्री आम्ही सांगतोय या धावपट्टीवरती धावसंख्या बनवणं सोपं नाहीये. सातत्यानं अगदी गोलंदाजांच्या प्रेमात पडणारी विकेट आहे, म्हणूनच अगदी लो स्कोर, अगदी हाय व्होल्टेज होत आहेत. 50-40 धावसंख्या सुद्धा अगदी डिफेंड केल्या जातात. ते महत्वाचं कारण म्हणजे अगदी ही प्रत्येक टीमची गोलंदाजी खूप भन्नाट राहिली आहे आणि तीच गोलंदाजी आहे जसकार टीमची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज सागर ठाकूर, पहिला चेंडू चौकार, तदनंतर निर्धाव चौकार आणि बॅक टू बॅक 2 सफलता मिळवल्यात. या वेळेस विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावर आहे. पहिली संधी हॅट्रिकची बनवली होती वृषांकनं, परंतु अयशस्वी राहिला. या वेळेस ती नामी संधी सागर ठाकूरला. सन्माननीय गिरीश प्रल्हाद गरज मॅन फ्रॉम डोंगरी यांच्याकडून हर्षद साठी सुवर्ण संधी होती. बॅक टू बॅक 3 षटकार टोकले तर 10,000 रुपये कॅश प्राइज होती, परंतु पहिल्या चेंडूवरती आल्या पावली माघारी तोही परतलाय. थँक्यू डीजीएम. याच्या रात्रीतील जयेश सर आपण पाहू शकता सागर ठाकूरने मिळवली या पहिली विकेट हॅट्रिक संपादित केली आहे. जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे जसकार टीम समर्थक. विकेट हॅट्रिक मिळवली आहे. संलग्न 3 चेंडूवरती 3 फलंदाजांना बाद करण्याचा कारनामा केलाय सागरनं. अफलातून गोलंदाजी राहिली आहे. येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असणार 39 धावसंख्येची. रिक्वायर्ड रन रेट आस्किंग पर ओव्हर 19.50. 19.50 ची आवश्यकता आहे प्रति ओव्हर. आणि नवीन गोलंदाज येतोय, गोलंदाजाचं नाव आहे प्रणय मात्रे येतोय नवीन गोलंदाज. मॅडम ऊर्ध विकेट न पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. समोर फलंदाज आपण पाहू शकता विराज जाधव आहे. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप, अल्टी पलटी चेंडूला पाठवलाय कल्टी, सीमा रेषा बाहेर येतोय चौकार. 12 चेंडू 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडाफार दिलासा देणारा हा नागाव टीम साठी आलाय चौकार. या 4 धावसंख्येने धावफलक पोहोचले 23 च्या घरात. 23 धावसंख्या धावपटलावरती अजूडी आवश्यकता असणार आहे 35 धावसंख्येची. येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये अशाच रीतीची फलंदाजी करावी लागेल. फलंदाज विराज जाधव आणि चिरंजीव या फलंदाजाला सोरडी धाव देण्याचा प्रयत्न नाकारला. फलंदाज विराज जाधवने आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. या स्पर्धेतील या मॅच मधील अगदी प्रेशर हे जास्त निर्धाव चेंडू खेळल्याने आपण पाहतोय बिल्ड होताना जास्तीत जास्त निर्धाव चेंडू खेळल्या टीम नागाव. यावेळेस लेग साइडच्या दिशेने जाणारा चेंडू 1 धावसंख्या पळून काढली आणि प्लस 5 अवांतरचा इशारा. 2 धावसंख्येचा बेनिफिट मिळाला जाईल. या 2 धावसंख्येनं धावफलक पोहोचला जातोय 25 च्या घरामध्ये. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 33 आवश्यकता. 5 मोठे फटके मॅच मध्ये मारावे लागतील. फलंदाज चिरंजीव आलाय, चिरंजीव रेड्डी ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. समोर गोलंदाज प्रणय मात्रे ज्यानं पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. दुसरा चेंडू चांगला हाताळला आणि तिसरा चेंडू थोडाफार दिशाहीन राहिलाय, दिशा भरकटली आणि अवांतर +1 अशा 2 धावसंख्या बेनिफिट मिळालाय. धावसंख्या 25 च्या घरात.
यावेळेस समोरचा चेंडू उंची खूप आहे, लांबी थोडीफार कमी पाहायला मिळतोय. फिल्डर डाऊन दी बॉल. आणखीन एक सफलता, आणखीन एक विकेट. चिरंजीव रेड्डी बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटच्या सहाय्याने जवळजवळ 7वा फलंदाज तंबूच्या आश्रयाला आलाय. आज थोडेफार नागाव टीमचे प्रयत्न अपूर्ण राहिलेत. येणारा फलंदाज आपल्या पद्धतीने प्रयत्न करतोय, परंतु त्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये, अयशस्वी राहिल्यात. म्हणूनच आतापर्यंत 7 विकेट बाद झाल्यात. नवीन फलंदाज आलाय वैभव, मैदानाच्या आतमध्ये आलाय. येणारे चेंडू शिल्लक असणार आहेत 9 आणि या विजयासाठी आवश्यकता असणार आहे 33 धावसंख्येची. 9 चेंडू आणि 33 धावसंख्या. 3 महत्वाचे चेंडू या अगदी दुसऱ्या सत्रातील आपण पाहू शकताय. 2 मोठे फटके आले तर मॅच आणखी रंगतदार पाहायला मिळेल, परंतु 2 षटकार टोकू देईल का? यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. रनआउटची संधी नाहीये. बाईकच्या स्वरूपात एक धावसंख्या आपण पाहू शकता. यष्टीरक्षक थोडेफार फंबल राहिली आणि परिणामी एक धावसंख्या सहजरित्या भरून काढली. याही वेळेस रनआउटची नामी संधी होती, परंतु गोलंदाज थोडासा फंबल राहिला आणि ती एक धावसंख्या सहजरित्या पूर्ण राहिली. धावसंख्या पोहोचली 26च्या घरात. 8 चेंडूवाडी 32ची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती अगदी 4ची सरासरी आली. 8 मध्ये 32. यावेळेस चेंडू हव्यामध्ये आहे. जयकाळी स्वतः अगदी 2 क्षेत्ररक्षकांमध्ये आम्ही स्कॉलिंग राहिला आणि नो मॅच लँड रिझन मध्ये चेंडू पडलाय. आणखीन एक धावसंख्या मिळाली. इथून थोडेफार अगदी सामना नागाव टीम दूर जाताना पाहायला मिळते, औपचारिकताकडे जाताना पाहायला मिळते. येणारे 7 चेंडू आणि 31ची आवश्यकता. 7 चेंडू 31ची आवश्यकता. महत्वाचा चेंडू आहे. या चेंडूवरती जरी षटकार आला तरी मॅच पुढच्या षटकारमध्ये चांगली पाहायला मिळेल. 7 चेंडू 31ची आवश्यकता. ऑन स्ट्राईक फलंदाज वैभव. यावेळेस वैभवचा फटका कॉकवर रिझन कडे जातोय, त्याही ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एक धावसंख्या पळून काढली. दुसरीचा प्रयत्न आणि या दुसरी धावसंख्या घेण्याच्या प्रयत्नामध्ये अयशस्वी राहिलाय फलंदाज विराज जाधव. बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो हॅलो. येणारे निर्णायक 6 चेंडूवाडी विजयासाठी 30 धावसंख्येची आवश्यकता. 6 मध्ये 30. 5 मोठे फटके. हेही कारनामे क्रिकेटच्या विश्वामध्ये राहिले आहेत. टेनिस क्रिकेट बॉल मध्ये हे असे अनेक कारनामे घडलेले आहेत. मग करण मडवी असेल किंबहुना चिरड्याच्या मैदानावरती दिगाडीची मॅच असेल. 37 धावसंख्या सुद्धा उभारल्यात. येणारे 6 चेंडूवाडी 30ची आवश्यकता. नवीन गोलंदाज सागर ठाकूर. सांघिक 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक. मागच्या षटकामध्ये 8 धावसंख्येत 3 सफलता मिळवल्या होत्या. यावेळेस पहिला चेंडू फेकत असताना निर्धाव चेंडू फेकलाय. 5 मध्ये 30 हव्यात. औपचारिकतेकडे जाताना आपण पाहतोय टीम नागाव आज थोडीफार बॅकफूट वरती राहिली. यावेळेस आणखीन एक कव्हर कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. आणखीन एक धावसंख्या मिळाली आहे. कारण इथून जस काय टीमला ठाऊक आहे सिंगल डबल न आमच्या टीमला इथून कुठल्याच प्रकारचा फरक पडणार नाहीये, कारण प्रतिस्पर्धी टीम चितपत राहिली आहे. अगदी असं वाटलं होतं की चिंटे रेड्डीने जी सुरुवात केली आहे मॅच दुतर्फा अगदी रंगतदार पाहायला मिळाल रसिक प्रेक्षकांना, परंतु जसा बाद झाला ना अगदी मॅच वन साइड जाताना आपल्याला पाहायला मिळतोय जसकारच्या बाजूने. यावेळेस आणखीन एक बॅटची एज, परंतु यष्टीरक्षक क्लोज असल्या कारणाने अशा प्रकारचे कॅचेस खूप कठीण असतात आणि ती कॅच जमिनीला अगदी दान झाली आहे. झोल जमिनीला दान
परंतु निर्धाव चेंडूची सांगता अफलातून गोलंदाजी हाताळली आहे सागर ठाकूरनं. पहिल्या षटकामध्ये 8 दिल्या होत्या. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये फक्त एक धावसंख्या खर्च केली आहे. काय अप्रतिम जवाब गोलंदाजी केली आहे. निर्णायक 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडूंमध्ये विजयासाठी जवळजवळ 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथून फक्त पराभवाचं अंतर कमी करू शकताय नागाव टीम. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगले अगदी लाईन आणि लेंथ टप्पा अगदी ओळखलाय सागरनं. त्याच ठिकाणी चेंडू अगदी फेकला जातोय आणि तिथून अचूक टप्प्याची उचली आहे आणि आणखीन एक बॅक टू बॅक वारंवार निर्धाव चेंडू आपण पाहतोय. निर्णायक शेवटचा चेंडू 1 मध्ये 29. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. खूप दूरवरून क्षेत्ररक्षक आले होते. प्रयत्न चांगले होते परंतु आवाक्याच्या बाहेर होती झेल. आणि हडलक टीम नागाव वेल प्लेड टीम जसकार दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा. आणि नेक्स्ट मॅच चला टीम बोरकार आपला जो काही निर्णय आहे फिल्डिंग त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. आणि जशी मॅचला सुरुवात होईल आवाजामध्ये करूया आपण बदल. आवाज असणार आहे पहाडी आवाज म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे अगदी उरण पनवेल रायगड अलिबाग ठाणा संबंध रायगड मध्ये किंबहुना रायगडच्याही पलीकडे जाऊन ज्या आवाजाने आपल्या नावाचा डंका वाजवला असे सर्वांचे लाडके जयेशजी भोसले सर. थँक्यू व्हेरी मच. श्रीयेश पाटीलचा त्यांचा आवाज हॅलो आपल्यापर्यंत पोहोचत होता. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करण्यात येईल. खेळाडू सागर ठाकूर राहिला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. सागर ठाकूर या 2 षटक हाताळले 5 धाबा आणि 3 विकेट, 1 विकेट हॅट्रिक ज्यांच्या नावावरती पाहायला मिळाली. ते अर्थात एक महत्वाचा गोलंदाजी आपण त्यांना इन्व्हाइट करतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देण्यात येईल. खरं तर मी आभारी आहे करुणेश गरत असतील डोंगरीचे उत्कृष्ट समालोचक रुपेजी पाटील सर, जनवलीचे आणि पेण तालुक्याचा एक उत्कृष्ट आवाज आणि त्याच वेळेला श्रीयेश पाटील आज मोठी जुईचा आवाज तुम्ही ऐकतात. या तिन्ही समालोचकांचं या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण श्रीयेश पाटील सर यांचा आवाज ऐकूया. थँक्यू सो मच सर. या ठिकाणी आपण पाहतोय का आपलातून गोलंदाजी राहिली आहे फक्त 5 धावसंख्या आणि 3 महत्वाचे विकेट हॅट्रिक ज्यानं मिळवली आहे तो गोलंदाज राहिलाय सागर. सागर सोबत आपण संवाद साधणार आहोत. सागर नक्कीच सागर या हंगामामधील अगदी या स्पर्धेतील पहिली मॅच आणि या पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच अफलातून गोलंदाजी राहिली आहे. एकंदरीत सागर यंदाचा क्रिकेटचा हंगाम जसकार टीमचा कशा रीतीने चालू आहे? खरंच छान वाटतं. इथं आयोजन सुद्धा चांगलं आहे. फुंडाचा नेहमी चांगलाच असतो आणि या वर्षीचा हंगाम तर आमच्यासाठी खूप चांगला राहिलेला आहे. म्हणजे गेले 2-3 वर्ष बॅट पॅच होतो. मी सुद्धा क्रिकेटमधून थोडा बाहेर होतो इंजुरीच्या मुळे, पण सध्या मी जॉईन झालो आणि नवीन यंगस्टर सुद्धा चांगले खेळतात. त्याच्यामुळे परफॉर्मन्स पण चांगला आहे आणि चांगला क्रिकेट खेळतो. एकंदरीत नवीन खेळाडू जॉईन झालेत आपल्या स्क्वॅडला त्या टीम मध्ये. त्या यंग खेळाडूंना काय संदेश देशील या स्पर्धेच्या माध्यमातून? नक्कीच यंग खेळाडू आहेत ना, त्यांच्या ॲक्च्युली क्रिकेट हा यंग खेळाडूंचा क्रिकेट गेम आहे. त्याच्यामुळं त्यांनी जर फोकस केला तर ते फ्युचरमध्ये चांगल्या लेवलचा चांगला स्टँड खेळू शकतात. आता आम्ही फक्त अनुभवी राहिलेलो आहोत आणि नवीन खेळाडूंना संधी द्यायचा प्रयत्न करतोय. थँक्यू सो मच. होते सागर ज्याने अगदी सांगितलं की आम्ही युवा खेळाडूंना संधी देणार आहोत आणि आम्ही अनुभव खेळाडू त्यांना फक्त मार्गदर्शन करणार आहोत. ओ टू कॉम्बॉक्स जिथे आवाज ऐकणार आहोत जयजी भोसले सर. थँक्यू व्हेरी मच. श्रेयसजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. धन्यवाद रुपेजी पाटील आणि करुणेश घरत. आदरणीय सतीजी पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आपल्यालाही हार्दिक असं स्वागत.